की न्याय देणाऱ्या यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असणारी एक स्त्री मनुस्मृतीचं समर्थन करते. तमाम शोषित स्त्रिया या प्रकरणानंतर त्यांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते की अशा व्यक्तींकडून आम्ही कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार आहोत. इंडियामध्ये बलात्कार होतात, भारतात बलात्कार होत नाहीत, या पद्धतीचा एक कोटिक्रम वापरलेला होता. सत्य की जय हो. जागृती न्यूज चॅनलच्या प्रबोधन सत्रामध्ये आजचं सत्यवेद अर्थातच देशभर गाजत असलेल्या एका न्यायमूर्ती महिलेच्या संदर्भात आहे. आपल्या सर्वांना विषय माहिती आहे. प्रतिभा सिंग या दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत आणि त्यांनी अलीकडेच एक वादग्रस्त विधान किंवा वादग्रस्त मांडणी आपल्याला स्त्रियांच्या संदर्भात केलेली दिसते. आणि न्यायमूर्तींनी पदावर बसणाऱ्या व्यक्तीनं या पद्धतीनं काही भाष्य करावं हे माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीला फार गंभीर बाब वाटली. म्हणून आजच्या या सत्यवेदमध्ये आपल्याशी याच प्रश्नाच्या संदर्भातला संवाद करणार आहे. घडलं काय? बुधवारी म्हणजे 10 ऑगस्ट, म्हणजे खरं तर हा ऑगस्ट महिना आपल्यासाठी क्रांतिकारकांचा स्मरण करण्याचा संपूर्ण महिना आहे. म्हणजे 3 ऑगस्टला क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आपण उत्साहात साजरी केली. वैचारिक भूमिका आपण त्या दिवशी त्याला उजाळा दिला. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन, आदिवासी दिन आपण साजरा करतोय. आणि 15 ऑगस्ट येणार आहे, स्वातंत्र्याचा 75 वर्ष पूर्ण होतोय, त्याचा एक जल्लोषाचा माहोल आहे. परंतु या जल्लोषाच्या माहोलवर 4-2 विरोधाचे शिंतोडे उडावे या पद्धतीचं विधान प्रतिभा सिंग यांच्याकडून झालंय की काय अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. एकीकडे देशाचं स्वातंत्र्य आपण साजरं करतोय 75वे, आणि 75 वर्ष स्वतंत्र झालेल्या देशामध्ये मनुस्मृती स्त्रियांचं संरक्षण करते असं विधान हा अत्यंत चमत्कारिक आणि आपल्यासाठी धक्कादायक प्रकार आहे. 10 ऑगस्टला एक व्याख्यान प्रतिभा सिंह यांनी दिलेलं आहे आणि आपण हे व्याख्यान पूर्ण समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट, हे जे व्याख्यान त्यांनी दिलं आहे त्या व्याख्यानाचा विषय काय होता हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्याला कदाचित हा प्रश्न पडेल की या व्याख्यानाचा आणि त्यांनी केलेल्या विधानाचा अर्थार्थी संबंध आहे का. व्याख्यानाचा विषय होता विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि गणितातील महिलांसमोरील आव्हाने. म्हणजे आत्ताच्या कालखंडामध्ये जे विज्ञान तंत्रज्ञान आलेलं आहे, हे विज्ञान तंत्रज्ञान हे स्त्रीविरोधी आहे का? या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये स्त्रियांचा गिनीपिग सारखा वापर होतोय का? केवळ प्रयोगाची एक वस्तू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय का? हे संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान उच्च जात वर्गीयांच्याच हितासाठी राबवलं जातंय का? या प्रश्नाची चर्चा खरं तर अपेक्षित होती. उद्योजकतेबद्दल, या उद्योजक जगतामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती नगण्य आहे याचं कारण संपत्तीचा अधिकार मनुस्मृतीने स्त्रियांना नाकारला आहे. आणि म्हणून आज 21व्या शतकात सुद्धा उद्योग जगतात म्हणाव्या अशा, म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच स्त्रिया त्याच्यात चमकतायत. बहुसंख्या त्याच्यामध्ये का नाही? खरं तर हा प्रश्न विचारला जायला पाहिजे होता. याविषयी किंवा या विषयावर बोलणं आपल्याला मान्य नसेल, अशक्य असेल तर अन्य विषय किंवा असा दिला गेलेला होता न पाहिलेले अडथळे. म्हणजे स्त्रियांनी आजवर जे अडथळेच पाहिले नाहीत 21व्या शतकात त्याची चर्चा माननीय न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांच्याकडून अपेक्षित होती. याचं कारण हे संपूर्ण त्यांचं व्याख्यान ज्यांनी आयोजित केलेलं होतं ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. म्हणजे इथे उद्योजकतेबद्दल, इथल्या
इंडस्ट्रीबद्दल अधिक बोललं गेलं पाहिजे स्त्रियांच्या संदर्भात, हे अपेक्षित होतं. परंतु आपल्याला घडलं मात्र विपरीत असं दिसतं. काय घडलं? एवढा काहूर सर्व डाव्या पुरोगामी आंबेडकरवादी फुलेवादी सत्यशोधक लोकांनी या विधानाचा का केला? त्याचं रास्त कारण आहे. याचं कारण प्रतिभा सिंह या आपल्या व्याख्यानात आक्षेपार्ह त्यांनी 2-3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मनुस्मृतीत महिलांना अत्यंत आदराचं स्थान दिलं गेलं आहे. हे अत्यंत गंभीर विधान आहे. मनुस्मृतीचा अभ्यास आपल्याकडे विधी महाविद्यालयांमध्ये जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये केला जातो. मनुस्मृतीचा अभ्यास झालाच पाहिजे हे खुद्द महात्मा फुल्यांचं म्हणणं होतं. हे बाबासाहेब आंबेडकरांचंही म्हणणं होतं की मनुस्मृती नीट समजून घ्या. याचं कारण आपल्याला कोणते विषमतावादी विचार पुसून टाकायचेत, कोणता विषमतावाद आपल्याला नकोय हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मनुस्मृती अभ्यासावी लागते. तिच्या अभ्यासाला आपला विरोध नाही. परंतु अभ्यासक्रमामध्ये अत्यंत तुकड्या तुकड्या स्वरूपात जे चिंतन पुढे येतं त्याच्यातून काही धोके निर्माण होतात आणि त्याच्या बळी प्रतिभासिंह ठरले आहेत की काय असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मनुस्मृतीतला कायदा हा कसा छान होता, जिथे ती सगळी नेहमीचे श्लोक, जिथे देवीचा वास आहे, जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देव वास करतात, म्हणजे स्त्रियांचं पूजन करा तर देव प्रसन्न होतील, या पद्धतीचे श्लोक सांगणं. त्याच पद्धतीच्या काही दाखले आपल्याला प्रतिभा सिंग यांनी दिलेले दिसतात. ते असं म्हणतात की केवळ मनुस्मृती नाही तर जे जे वैदिक धर्मग्रंथ आहेत आमचे त्यांनी महिलांना नेहमीच आदराचं स्थान दिलेलं आहे. त्या आपल्याला असं सांगतायत की मनुस्मृतीनुसार स्त्रियांचा आदर केला नाही तर तुम्ही केलेल्या सर्व पूजा यांना काहीच अर्थ राहणार नाही असं खुद्द मनुस्मृती म्हणते. असा दाखला सुद्धा या न्यायमूर्ती मॅडमने आपल्याला दिलेला दिसतो. प्रकरण इथेच संपत नाही. म्हणजे त्यांच्या व्याख्यानाचा एक भाग मनुस्मृती, वैदिक ग्रंथ आणि या मनुस्मृती आणि वैदिक पवित्र अशा ग्रंथातून स्त्रियांना सन्मानाचं स्थान होतं हे सतत त्या अधोरेखित करत होत्या. आणि पूर्वज आपले किती त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, पूर्वजांनी त्याच काळामध्ये स्त्रियांना कसा सन्मान दिलाय या पद्धतीचं विधान या व्याख्यानातून आलं. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या व्याख्यानामध्ये असं म्हणाल्या की संयुक्त कुटुंब राहण्याचा सल्ला त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये दिलेला आहे. म्हणजे नसणारा विरोधाभास उभा करायचा. संयुक्त कुटुंब विरुद्ध सुट कुटुंब, 1-2 माणसांचं कुटुंब, विभक्त कुटुंब, असे काहीतरी जणू काही परस्पर विरोधी 2 संकल्पना 2 व्यवहार अस्तित्वात आहेत असं स्वतःच समजायचं आणि त्याच्यातून सल्ला द्यायचा की तुम्ही सर्वजणी संयुक्त कुटुंबामध्ये राहा. आता आपल्या दृष्टीनं ही त्यांची विधानं गंभीर का आहेत याचं कारण मनुस्मृतीमध्ये केवळ स्त्रियांना सन्मान दिला असं विधान आहे का, म्हणजे हे आपल्याला तपासायला पाहिजे. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचा सन्मान केला गेला असं विधान करणं हे आपल्यासाठी धक्कादायक याच्यासाठी आहे कारण मनुस्मृतीमध्ये हजारो श्लोक तुम्हाला असे सांगता येतात. म्हणजे एक श्लोक यत्र नारी पूज्यते हा असेल तर त्याच्या विरोधातले 100 श्लोक तुम्हाला हे सापडतात. स्त्रिया कपटी असतात, त्या कारस्थानी असतात, त्या लिंगांधळ्या असतात, म्हणजे त्या वासनाधीन असतात. म्हणजे म्हणून मनुस्मृतीत असे श्लोक आपल्याला सापडतात की एकटी बाई घरात असेल तर पुरुषांनी थांबू नये. मग आई असो, बहीण असो, मावशी असो, आत्या असो, घरकाम करणारी बाई असो, कुणी असो, एकटी असेल तर कुठल्याही पुरुषानं, मग नवरा असो, भाऊ असो, काका असो, कुणी, त्यानं घरात थांबू नये कारण ती स्त्री त्या पुरुषाला भुरळ पाडते. म्हणजे स्त्रियांना दुसरा कुठलाही उद्योग नाही, त्या दिसला पुरुष की त्याला भुरळ पाड या पद्धतीचं काम करतात अशी मनुस्मृतीमधली श्लोकरचना आपल्याला दिसते.
हा स्त्रियांचा सन्मान आहे? मनुस्मृती हे सांगते की तिचा नवरा हा कसाही असला, म्हणजे सदाचारविहीन असला, बाहेर खेळी असला, तरी सुद्धा तो घरी आल्यानंतर त्याची सेवा, त्याचे पाय दाबणं, त्याची वर्णन आहे. कसे पाय दाबायचे? लोणी पायाला लावावं आणि त्याचे पाय चोळावे आणि तुझा पाय दुखतोय का विचारावं, त्याची सेवा करावी. ह्या स्त्रियांचा सन्मान आहे. दासीपेक्षा वेगळं स्थान मनुस्मृती स्त्रियांना बहाल करत नाही. मनुस्मृतीमध्ये स्त्रिया ही एक वस्तू आहेत. त्यांचं संरक्षण त्या लहान असताना वडिलांनी, त्या मोठ्या झाल्या की नवऱ्यानं, आणि त्या वयस्कर झाल्या की मुलानं तिचा सांभाळ करायचा आहे. म्हणजे ती स्वतंत्र व्यक्ती नाही, ती सांभाळण्यासारखी एक वस्तू आहे. हा स्त्रियांचा सन्मान आहे. हा प्रश्न आम्ही प्रतिभा सिंग यांच्या पुढे ठेवू इच्छितोय. जिथे स्त्रियांना पुरुषांना भुरळ पाडणाऱ्या म्हटलं गेलं, जिथे सदाचारविहीन व्यभिचारी आपला नवरा पुरुष कुणी असला घरातला तरी त्याची गुमान सेवा करावी, त्यांनी लाद घातली तरी तुम्ही ती सहन करावी, हा मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचा सन्मान आहे का, हा प्रश्न विचारतो. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, शिक्षण, मालमत्ता या सगळ्यांचा अधिकार स्त्रियांना असता कामा नये असा श्लोक, प्रत्येक श्लोक मनुस्मृतीमध्ये आपल्याला सापडतात. आणि हा स्त्रियांचा सन्मान आहे. आपण उद्योजकतेच्या संदर्भात, स्वयंरोजगाराच्या संदर्भात, गणितापुढच्या आव्हानांच्या संदर्भात स्त्रियांपुढे, देशापुढे भाषण करतोय. आणि मनुस्मृतीचा हा अपुरा दाखला देणं, मनुस्मृतीमध्ये त्याच्यापेक्षा अधिक जास्ती भर हा कशावर दिला गेलाय? स्त्रिया दासी आहेत, त्यांनी स्वतःचा मेंदू, त्यांचा विचार शक्ती वापरता कामा नये. म्हणून लग्न वयात यायच्या अगोदर तिचं लग्न झालं पाहिजे. जो पिता अल्पवयीन मुलीचे, म्हणजे ऋतुप्राप्ती होण्याच्या अगोदर मुलीचं लग्न करतो, म्हणजे मासिक पाळी येण्याच्या अगोदर जो पिता आपल्या मुलीचं लग्न करतो तो रौरव स्वर्गात जाणार, आणि जो करणार नाही तो रौरव नरकात जाईल. ही भीती उभं करण्याचं काम, म्हणजे स्त्रियांचं दास्य फक्त श्लोकामध्ये नमूद केलेलं नाही. त्या पद्धतीनं जर वर्तन केलं गेलं नाही तर तुम्हाला दंड होणार आहेत, तुम्ही नरकात जाणार आहात, तुम्ही अधर्म करणार आहात, तुमचा मृत्यू होईल. या पद्धतीची भीती ही मनुस्मृतीमधल्या संहिता उभी करते. म्हणजे स्त्री दास्याचं संस्थीकरण हे मनुस्मृतीत केलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही अर्थानं मनुस्मृती स्त्रियांचा सन्मान करत नाही. मनुस्मृती हे सांगते की एखादी स्त्री, म्हणजे स्त्रियांना विद्यार्जनाचा अधिकार मनुस्मृतीनं नाकारला, भीती त्याच्या मागे निर्माण केली की जर एखादी स्त्री विद्यार्जनाचा अधिकार डावलून ती शिकली तर शिकलेल्या बाईनं स्वयंपाक केला तर त्या अन्नाच्या आळ्या होतात, ते खाऊन तिचा नवरा मरतो. ही भीती स्त्रियांना अज्ञानात ढकलण्यासाठी, त्यांनी ज्ञान मिळवू नये याच्यासाठी मनुस्मृती देत असेल तर कोणता सन्मान मनुस्मृती करते, हा प्रश्न या सत्यवेदच्या निमित्तानं आम्ही विचारू इच्छितो. मनुस्मृतीची चिकित्सा आपल्याकडे 19व्या शतकापासून होत आलेली आहे. मनुस्मृतीची चिकित्सा महात्मा फुल्यांनी केली. मनुचा ग्रंथ हा खल्लड ग्रंथ आहे, तो भंगड ग्रंथ आहे, तो स्त्री आणि शूद्रांना दास्यात ढकलतो. म्हणून मनुमताची होळी झाली पाहिजे असं महात्मा फुले आपल्याला लिहिताना दिसतात. असं कोणती मनुस्मृती आहे की ज्याच्यामध्ये ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण आणि शूद्र पायातून ही विषमता प्रसवणारी मनुस्मृती मान्य नाही? हे 19व्या शतकात गरजले महात्मा ज्योतिबा फुले आणि 20व्या शतकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच विषमता सांगणारी मनुस्मृती, तिचं जाहीर दहन प्रतिकात्मक आपल्याला केलेलं दिसतं. का जाळली बाबासाहेबांनी मनुस्मृती? त्यांनी लिहिलंय मनुस्मृती का जाळली. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणशाहीचा विजय हे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा मनुस्मृतीची चर्चा, चिकित्सा आपल्याला ते करताना दिसतात. बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्याला कोणते प्रश्न मनुस्मृतीच्या संदर्भात उभे केले प्रतिभा सिंग यांच्या व्याख्यानानंतर आपण त्याची परत उजळणी केली पाहिजे, ते नीट समजून घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी पहिला प्रश्न उपस्थित केला, शूद्र स्त्री हीच शूद्राची पत्नी होऊ शकते असं मनुस्मृती सांगते काय? म्हणजे मनुस्मृतीनं विवाहाचं स्वातंत्र्य स्त्री पुरुषांना सर्व वर्णातल्या दिलेलं आहे का? अर्थातच याचं उत्तर नाही. बाबासाहेब आंबेडकर त्याची संपूर्ण चिकित्सा आपल्याला करताना दिसतात. म्हणजे सजातीय विवाहांचं, सवर्ण विवाहांचं समर्थन हा समतावाद आहे, हा सन्मान आहे. तुम्ही अमुक जातीतल्या अमुक वर्णातल्या माणसांनी त्याच जातीतल्या वर्णातल्या स्त्रियांशी पुरुषांशी विवाह करणं हे आज 21व्या शतकात त्याचं गौरवीकरण करणं हा भारतीय संविधानाला दिलेलं मोठं आव्हान आहे. कारण त्यामध्ये स्त्री पुरुष नागरिक एक समान आहे असं मानलं गेलं आणि इथे वर्णभेदावर आधारित असणारं शिक्षण समर्थन करणारी मनुस्मृती, वर्णानुसारच विवाह झाले पाहिजेत असं समर्थन करणारी मनुस्मृती ही जाळण्याच्या योग्यतेची आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं विश्लेषण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारलाय, मनुस्मृतीनं सहभोजन बंदी केली, सहभोजनाला बंदी करणारी मनुस्मृती कोणाचा सन्मान करू शकते? म्हणजे सहभोजन हा एक मार्ग आहे सुरुवातीचा, की तुम्ही वर्णभेद मानत नाही, तुम्ही जातीभेद मानत नाही, मग तुम्ही सर्वजण एकत्र स्त्री पुरुष येऊन जेवण घेतलं पाहिजे. मनुस्मृतीनं अशा सहभोजनालाच बंदी घातलेली आहे आणि त्याचे श्लोक बाबासाहेबांनी उद्धृत केलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून ते म्हणतात सहभोजनाला विरोध करणारी मनुस्मृती जाळण्याच्या लायकीची आहे. बाबासाहेबांनी तिसरा प्रश्न विचारला की स्त्रियांबाबतचा मनूचा दृष्टिकोन काय होता? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मनुस्मृती जे आपण सुरुवातीला म्हटलं पुरुषांना भुरळ घालण्याचं काम मनुस्मृती करते. म्हणजे स्त्रियांचा अवमान, स्त्रियांच्या सन्मानाला धक्का पोचवणारी संपूर्ण विधानं मनुस्मृतीत केलेली आहे. म्हणून मनूचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन अत्यंत हीन आहे, स्त्रियांना मानव न मानणारा असा आहे आणि म्हणून मनुस्मृती जाळण्याच्या लायकीची आहे असं बाबासाहेब आंबेडकर आपल्याला विश्लेषण करताना दिसतात. स्त्रियांच्या स्वातंत्र्याला मनुस्मृतीनं विरोध केलेला आहे आणि म्हणून बाबासाहेब त्याचा विरोध आपल्याला करताना दिसत आहेत. मनुस्मृतीनं घटस्फोटाला, नवराच बायकोचं लग्नानंतर पटत नसेल, पटलं नाही, तो लाथा घालत असेल, मारहाण करत असेल, हिंसाचार करत असेल तरी त्याच्याच घरात राहिलं पाहिजे याचं बंधन मनुस्मृती घालते. मनुस्मृतीनं घटस्फोटाचा अधिकार स्त्रियांना नाकारलेला आहे, पुरुषांना बाईला टाकून देण्याचा अधिकार मान्य केलेला आहे, पण बाईला मात्र घटस्फोटाचा अधिकार मनुस्मृती नाकारते आणि म्हणून मनुस्मृतीचा धिक्कार बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला करताना दिसत आहेत. म्हणजे मनुस्मृतीमध्ये स्त्रियांची अवहेलना, त्यांचा अवमान, अप्रतिष्ठा केली गेलेली आहे. त्यांना सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यापासून मज्जाव हा मनुस्मृती करते. मनुस्मृतीनुसार स्त्रिया या ब्राह्मणी धर्मामध्ये फक्त आणि फक्त जननयंत्र आहेत. त्यांनी फक्त अपत्य जन्माला घालावीत, आपापल्या वर्णातल्या पुरुषाशी लग्न करून इतकंच बाईचं स्थान मनुस्मृतीनं अधोरेखित केलेलं आहे. आणि म्हणून प्रतिभा सिंग यांनी व्याख्यानात केलेलं विधान हे आमच्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्त्यांना अत्यंत गंभीर स्वरूपाचं वाटतं. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा सिंग यांनी मनुस्मृती स्त्रियांना सन्मान दिला गेला होता याच्याबद्दलचे गौरवोद्गार आपल्या व्याख्यानात काढलेले आहेत. खरं तर या देशामध्ये मनुस्मृती हे कधीच जुनं बाळ झालेलं नाही. मनुस्मृती ही या अर्थानं जिवंतच राहिलेली आहे. स्त्रियांना दुय्यम स्थान देणं, ते स्त्रियांचं शोषण करणं, स्त्रियांवर अत्याचार होण्याच्या घटना या सगळ्या मनुस्मृतीत ज्या श्लोक सांगितले, जो विचार दिलेला आहे, जी दंडसंहिता निर्माण केलेली आहे, त्याच्यातून आजही मनुस्मृती आपल्याला जिवंत असलेली दिसते आणि त्याची हजारो उदाहरणं आजही बालविवाह होणं असेल किंवा सरपंच बाईच्या खुर्चीमध्ये नवऱ्यानं उडी मारून जाऊन बसणं असेल,
या स्त्रियांच्या संदर्भात घडणाऱ्या सर्व घटनाच्या मागे मनुविचार आपल्याला कार्यरत असलेला दिसतो. जयपूरच्या हायकोर्टाच्या आवारामध्ये मनुचा पुतळा हा उभारला गेलेला आहे आणि आम्ही सत्यशोधक मंच म्हणजे डॉक्टर बाबा अडाव, नागेश चौधरी, मी त्याचे निमंत्रक होतो. आम्ही तेव्हा सत्यशोधक मंचाच्या वतीनं हा जयपूरच्या हायकोर्टासमोरचा पुतळा, मनुचा पुतळा हा हटवला पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं. भूमिका काय आहे? कारण न्यायालयाच्या आवारामध्ये मनुचा पुतळा बसवला आहे आणि त्या मनुच्या पुतळ्याच्या खाली लिहिलेला आहे न्यायाची देवता. ही बाब गंभीर आहे. मनुस्मृती किंवा मनु खुद्द हे न्यायाची देवता असू शकत नाही. त्यामुळे मनु हटाव ही आपली भूमिका असली पाहिजे. परंतु जयपूरच्या हायकोर्टातून मनु हटला नाही. विधी महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमातून मनु शाबूत राहिला तर काय होतं याचा एक उत्तम नमुना आपल्याला अलीकडे या व्याख्यानाच्या निमित्तानं दिसून आलेला आहे. त्यामुळे आपल्याला या काळामध्ये जयपूरच्या हायकोर्टामधला मनुचा पुतळा हटाव हे आंदोलन देशभर चालवावं लागेल. कारण हा पुतळा हा एक प्रतिकात्मक गोष्ट आहे. पण या निमित्तानं देशभर असणारी स्त्री शूद्राती शूद्रांच्या विरोधात त्यांच्यावर अत्याचार करणारी, त्यांचं शोषण करणारी व्यवस्था आम्ही बदलू मागतोय हा संदेश आपल्याला द्यायचा आहे. आणि म्हणून जयपूरच्या हायकोर्टामधल्या मनुचा पुतळा हटला पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिलेल्या विषयाच्या संदर्भात त्या मांडणी न करता जुन्या या मनुस्मृतीकडे जशा वळतात त्याचबरोबर कुटुंब रचनेबद्दलचं एक भाष्य त्या आपल्याला करताना दिसतात. कुटुंब संस्थेबद्दल आपण आज कसं पाहिलं पाहिजे, त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि त्यावर आधारलेले व्यवहार आपल्याला अस्तित्वात असलेले दिसतात. परंतु ब्राह्मणी मूल्य संकल्पनांचा गौरवीकरण करणारे, त्या संकल्पना परत आजच्या काळात अस्तित्वात आल्या पाहिजेत असं मानणारा एक विचार प्रवाह इथे आहे. आणि तो सनातन विचार जो आहे तो आपल्याला असं सांगताना दिसतो की एकत्र कुटुंब पद्धत म्हणजे खूप आदर्श, कारण ती आमची जुनी पद्धत आहे. आणि विभक्त कुटुंब पद्धत म्हणजे घर फोडणारी, नवरा बायकोच फक्त आपला घर संसार करणारी, आणि ती एक विदेशी मॉडेल आहे. या पद्धतीचं चुकीचं देशी विरुद्ध विदेशी असं विभेदन काही विचार प्रवाह आपल्याला करताना दिसतात. म्हणजे आपल्याला आठवत असेल की बलात्काराच्या प्रश्नाच्या प्रसंगी मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक त्यांनी इंडियामध्ये बलात्कार होतात, भारतात बलात्कार होत नाहीत या पद्धतीचा एक कोटिक्रम वापरलेला होता. हाच कोटिक्रम एकत्र कुटुंब पद्धत, संयुक्त कुटुंब पद्धत आणि विभक्त कुटुंब पद्धत या संदर्भात पुढे आपल्याला आलेला दिसतो. खरं तर एक चुकीची आणि एक बरोबर असाही काही निकाली कुस्ती नाही. मुळात असं हे विरुद्ध हे असा संकल्पनाच या दोन्ही आपल्याला अस्तित्वात असलेल्या दिसत नाहीत. पण तरी त्या आहेत तशा आहेत असं मानून सर्व स्त्रियांनी आज आदर्श पत्नी, आदर्श स्त्री ठरायचं असेल तर संयुक्त कुटुंबातच राहिलं पाहिजे असं म्हणणं, असं आग्रही प्रतिपादन करणं हे स्त्रियांचा सन्मान करणारं नाही. कुटुंब संस्थेचं संपूर्ण एक विश्लेषणसुद्धा याच्यातून पुढे येत नाही. खरं तर कुटुंब संस्थेबद्दलचा एक अत्यंत मुक्तिदायी विचार म्हणजे संयुक्त विरुद्ध विभक्त असल्या उभ्या केलेल्या खोट्या वादामध्ये न पडता खरं कुटुंब संस्थेची एक संकल्पना जी लोकशाहीवर, जी समतेवर आधारित आहे, अशा संकल्पनेची मांडणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 19व्या शतकात केलेली आहे. ते अशा कुटुंबाबद्दल बोलत आहेत ज्या कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती राहत आहेत त्यांना कोणता धर्म स्वीकारायचा याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे.
आपण आज ब्राह्मणी मूल्य संस्कृतीच्या यातून जी कुटुंब पाहतो त्याच्यामध्ये कुटुंबाचा कर्ता पुरुष आहे. पुरुषाचा जो धर्म असतो तोच घरातल्या सर्वांचा धर्म असतो. महात्मा ज्योतिबा फुले सांगतायत मुलीचा सत्यधर्म, मुलाचा महमदी धर्माचा तो असावा, एक काय ख्रिस्त धर्माचा असेल, एक कोणी हिंदू धर्माचा असेल, कोणी इस्लामला पैगंबरांना मानणारा असेल. म्हणजे कुटुंबामध्ये इतकी लोकशाही हवी की हवा तो धर्म कुटुंबातल्या व्यक्तीला स्वीकारता आला पाहिजे. आम्हालाच सगळं कळतं, पुरुषांना बायकांनी गप्प बसा, आणि पुरुषाचाच धर्म, जात, आडनाव हे बायकांना घरातल्या मिळेल, हा जो एकसाचीपणा, याच्यातून येणारी जात पुरुष सत्ताक व्यवस्था बळकट करण्याची संपूर्ण यंत्रणा, त्याला धिक्कारण्याचं, त्याला आव्हान देण्याचं काम महात्मा फुले करतात. आणि नवा पर्याय लोकशाहीवर, समतेवर उभं असलेलं कुटुंब हा विचार महात्मा फुले देतात. आज खरं तर प्रतिभा सिंग यांच्यासारख्या न्यायमूर्ती आणि आम्ही सर्व महिला आणि तमाम समतावाद्यांची ही जबाबदारी आहे की कुटुंब संस्थेबद्दल बोलताना महात्मा फुल्यांनी लोकशाही आणि समतेवर आधारित कुटुंबाची जी रचना सांगितली आहे त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. परंतु डोक्यात मनुस्मृती, फक्त वाणीत नाही, फक्त व्याख्यानात नाही, तर आपल्या डोक्यात मनुस्मृती असल्यानंतर काय गडबड होऊ शकते हे या व्याख्यानाच्या निमित्तानं पुढं आलं आहे. आणि म्हणून स्त्रियांना सर्वार्थानं गौण लेखणारी, दुय्यम लेखणारी, स्त्रियांचं शोषण करणारी, अपमान, अप्रतिष्ठा करणारी मनुस्मृती तेव्हा काय, कोणत्याही काळामध्ये ती स्थापन झाल्यापासून स्त्रियांचा सन्मान मनुस्मृतीत कधीच केला गेला नाही. आणि म्हणून मनुमत, मनुसंस्कृती, मनुस्मृती हे कुठल्याही प्रकारचे आदर्शवत ग्रंथ असू शकत नाही, लिखाण असू शकत नाही. ती कायदेसंहिता विषमता मूलक आहे. न्यायमूर्ती असणाऱ्या पदावर असणाऱ्या महिलेनं मनुस्मृतीचं समर्थन करणं यापेक्षा, म्हणजे मला भीती वाटते की न्याय देणाऱ्या यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असणारी एक स्त्री मनुस्मृतीचं समर्थन करते. तमाम शोषित स्त्रिया या प्रकरणानंतर त्यांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते की अशा व्यक्तींकडून आम्ही कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार आहोत. त्यामुळे त्यांनी त्यांचं हे खाजगी मत ठेवावं आणि त्यांनी जेव्हा त्या पीठासनावर, त्या खुर्चीवर बसतील तेव्हा मनुमत बाजूला ठेवून स्वतःची खाजगी मनुस्मृतीतून आलेली, स्त्रियांना दुय्यम लेखणारी, शूद्रातिशूद्रांवर अन्याय करणारी अशी सर्व मतं बाजूला ठेवून त्या जेव्हा न्यायदान करतील तेव्हा त्यांनी फक्त आणि फक्त भारताचं संविधान समोर ठेवून त्याच्यामधल्या कायद्याला प्रमाण मानून आणि त्याच्या प्रचार प्रसाराचे व्याख्यानं खरं तर देणं अपेक्षित आहे. आम्ही हा वारसा पुढे चालवणार आहोत आणि या निमित्तानं प्रतिभा सिंग यांच्या विधानातून आलेली स्त्रियांची दुय्यमता, मनुस्मृतीची चिकित्सा ही आम्ही करत राहणार आहोत. हाच आजच्या सत्यवेदचा सांगावा आहे. मनुस्मृती नाही स्त्रियांना सन्मान देत, कधीच दिला नव्हता, हे आपण आजच्या दिवशी लक्षात घेऊया आणि स्त्रियांना खरा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी, स्त्रियांची अप्रतिष्ठा होणार नाही, खोट्या जात प्रतिष्ठेतून आंतरजातीय प्रेमविवाहांना नकार समाज देणार नाही, अशी एक समतावादी संस्कृती आपल्याला निर्माण करायची आहे. आणि म्हणूनच प्रतिभा सिंग यांच्या विधानाची आपण चिरफाड चिकित्सा या सत्यवेदच्या निमित्तानं केलेली आहे. इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो, त्या पद्धतीनंच ही मनुस्मृतीची पीडा टळो आणि संविधान संस्कृतीचं राज्य हे अधिक मजबूत करण्याचा आपण वसा घेऊयात, शपथबद्ध होऊयात आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये हीच सर्वोच्च गोष्ट असेल, संविधान सन्मान. ही सर्वात मोठी बाब आपण इथून पुढच्या काळात करूयात. घर घर संविधान हाच आपला नारा असला पाहिजे. तिरंगा आपण 15 ऑगस्टला लावूतच, पण तिरंगा हा त्या दिवशी लावूत आणि पुन्हा काढून ठेवूत, पण संविधान मात्र भावी आयुष्याला दिशा दिग्दर्शन करणार आहे. आणि म्हणून मनुस्मृतीचा धिक्कार करत
संविधान संस्कृतीचा जाकर आपण करूयात, हाच आजच्या सत्यवेदचा सांगावा आहे. सत्य की जय हो.